एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणलं वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या तिकडं. महाराज पण काय, तो काय म्हणला, वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराज म्हणला नारळ घे तुला वर्षात. हा वर्षाने महागारी आला, म्हणला भामटा येतो, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणलं दुसरा घे, पण माणसं बोंबलू नको. महाराज दुसरा दिला. हा 2 वर्षांना आला, म्हणला पक्का भामटा येतो, 2 वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला हे बघ, एकतर माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली. समजून घ्या महाराज बरं का, तू 2दाही एकटा झाला, तुझी बायको कुठे आहे? ती म्हणलं लग्न नाही झालं. तुम्ही सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू. मग मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. येड्यांनो, स्वार्थसहित केलेला परमार्थ कुठं परमात्म्यापर्यंत पोहोचत असतो का? बरं वासनेसहित केलेला परमार्थ कुठं परमात्म्यापर्यंत पोहोचत असतो का? मग जागा तोय जो सत्य. मग आमच्यासाठी सत्य, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली या भय. थोडा त्रास, समाजाचं हिताचं काम करत असताना त्रास होतोच. लोक बोलतातच. महाराज लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी केली तरी म्हणतात आयो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का? माऊली लोक बायको करू देत नाही, जगू देत असतात. होय रे, मरू द्या. लोक हसलं तरी वाईट म्हणतात, आणि नाही हसलं तरी. स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. मी जर शांत कीर्तन केलं, लोक म्हणतात नेबळ आठवत नुसतंच उभं राहिलं, त्याला काही काळ होती बाई. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तो कीर्तनाला येत तर काय नाही, नाचू नाचू जिरी होती. मग करू काय? ही लोक जगूही देत नाही, मरूही देत नाही माऊली. पण ह्यांचा विचार करायचा. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो, अगर हरी साथ हो. परमात्मा सोबत आहे, कोणी काहीच करू शकत. आज नानांची संकल्पी पूर्ती झाली आहे. ह्याला कारणीभूत परमात्मा आहे. जिथं कर्म सत्य आहे ना, तिथं भगवंत फळ दिल्याशिवाय राहत नाही. ही फळाचा कीर्तन सोहळा आहे, हा लक्षात घ्या. हा त्या फळाचा कीर्तन सोहळा आहे जो आम्हाला पूर्वजांच्या पुण्याईने, आमच्या प्रारब्धाने आणि भगवंताच्या कृपेने मिळाला आहे. महाराज तैसे दसेची वाट न पाहता आणि वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते वर. पांडुरंगाची कृपा व्हावी, परमात्म्याची कृपा, संतांचे आशीर्वाद आणि कष्ट करण्याची दानत असली की जगातली अशक्यातली अशक्य गोष्ट शक्य करायची ताकद त्या व्यक्तीमध्ये निर्माण होते. हे लक्षात. फक्त देवाची कृपा व्हावी आणि कष्ट करण्याची दानत. कृपा कष्ट केल्याशिवाय होत. कमीपणाला कधी कमीपणा समजायचा. आमची पोरं पोरी, तुम्हाला मुलं मुली असतील, कारण खूप देतात. काही करायचं म्हणलं ना, कारण चांगल्या कॉलेजला नंबर लागला नाही, कसं व्हायचं आता बाबा, आणि माझ्याकडे पैसा नाही, कसं व्हायचं आता आई, आणि चांगलं कॉलेज नाही, आणि चांगले मास्तर नाही, आणि चांगलं ट्युशन नाही, चांगलं शिकवित नाही, आणि लय अवघड आहे, बरं लय कॉम्पिटिशन आहे. कारण दिलं ना, आयुष्यात काहीच होऊ शकणार. आमच्या वर्गात एक पोरगा आहे ज्याला बोलता येत नाही. सरांनी त्याला उभं केलं, म्हणले तू जिंदगीत येऊन काय करणार रे? तो बोवडा होता. थल मार्केटिंग करणार. सर म्हणले र नीट म्हणे. अख्खा वर्ग हसला हो त्याच्यावर, सरही हसले. सर म्हणले मार्केटिंग करायचं सोपं वाटतं का तुला? आज तुम्ही सामाजिक माणसं आहात, तुम्हाला माहित आहे व्यापार करायचा म्हणजे सोपा नाही. आता आमच्या दुकाने दादाचं सोपं आहे का करायचं? बिलकुल सोपा नाही. माझी वस्तू घ्या हे पुढच्याला कन्व्हिन्स करता आलं. बोलणं गोड पाहिजे, बरं धड तरी पाहिजे, गोड मरू द्या, धड तरी पाहिजे का नाही? तुझा उच्चार नीट नाही, वक्तृत्व प्रबळ नाही, तू काय मार्केटिंग करणार आहे? मला थतलं बोलू नका, आधी थिद्द काला की दामला नाही. सर म्हणले तू काय असं ऐकणार नाही, तू हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्याच्या लेक्चर पर्यंत यातले 5 जरी विकले ना, मी तुझ्या पाया खालून जातो. म्हणजे तू जिंकला आणि मी पुन्हा कुणाला अंडर एस्टिमेट करणार, ग्राह्य धरणार नाही. दुसरं लेक्चर भरलं, दुसऱ्या दिवशीचं संपलं. सरांनी त्याला उभं केलं, विकले किती? म्हणला थगले विकले. सर म्हणले कस काय? लय थोपाय म्हणला. थल प्रत्येकाच्या दलवादात जायतो, दलवादा वाजवायतो. त्यांनी दलवादा उधळला, त्यांना फक्त म्हणायचं हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण, तुम्ही घेता का मी वाटून दाखवू? लोक म्हणले देण होय पुढं महाराज. आता तू रामायण सांगायचं ना, आम्ही थिता ऐकायची. त्याच्यापेक्षा घेतलेलं स्ट्रॅटर्जी. स्वतःच्या विकनेसला स्वतःची स्ट्रेंथ बनवा. सक्सेस तुमच्या पायाशी असेल हा विश्वास मी संतांच्या साक्षीने देते. शेती
नाही म्हणून इकायची, सायन्सचा विषय गेला म्हणून आर्ट घ्यायचं, व्यापार गंडला म्हणून सोडायचा, लोकांनी नावं ठेवले म्हणून खचायचं, बिलकुल नाही. विनंती आहे, विश्वास फक्त त्याच्यावर ठेवा आणि सत्य जगा. आणि हे ज्याला कळालं ना, अरे 2 लाख पायदळ आणि 1 लाख घोडदळ आहे छत्रपती शिवरायांचं, ह्याच्यापेक्षा 10 पटीनं शत्रूंचं सैन्य आहे, तरी 40 वर्षात 260 पेक्षा जास्त किल्ले राजांनी जिंकले. सोपं आहे? अरे हे जाऊ द्या, सरदाराचं पोरग हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघतंय. स्वप्न किती मोठी आहे. सरदाराचं पोरग आहे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघतंय, मग शेतकऱ्याच्या पोरानं स्वतःच्या साम्राज्याची स्वप्न बघू नये का, एवढं मला सांगा. तरुण मंडळी, बहीण आहे म्हणून सांगते, वय आहे तोपर्यंत पैसा आणि प्रसिद्धी कमवा. कारण या जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे, खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपले की जवळची कुत्री सुद्धा खात. अपने पल्लों में पैसा होए तब कोई सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई ते एकच आहे, तेव्हा माझा मी देवाचा, हिच माझी सत्य वाचा. आणि हे सत्य ज्याने स्वीकारलं, हे त्याने का स्वीकारलं, त्याचं उत्तर तुकोबराय देतात. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, पूर्वजांची पुण्य आणि प्रारब्धच प्रबळ आहे, तयाचा हरिक साधीच गोष्ट नाही हो महाराज. पण कशामुळे का तर कुळी कन्या मुलगा असून तर मुलगी फरक पडत नाही महाराज. इथे तरी नाही संप्रदाय हा, तर यारे यारे लहान थोर याती भलत्या, कौतुक या संप्रदायाचं. इथे प्रत्येकाला खटनट यावे, शुद्ध होऊन या, ही ताकद या संप्रदायात आहे. पण आम्ही याचे पायिक आहोत, हे भाग्यवान आहेत आम्ही. पैसा कमी जास्त मिळेल न मिळेल हे बघा, खरं तर आपल्याकडे पैशाला पैसा म्हणतच नाही. आपलं शास्त्र सांगतं, विपदो विपदो नेव संपदो न संपदा, विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती. ज्याला जगता आली तो श्रीमंत आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. हे माझ्या तुकोबरांचा हिशोब केला तर या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबर आहे, हे लक्षात घ्या.
ह्या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज कोणी माफ केलं? जगद्गुरु. एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. किती बैलगाड्या? 25. एका कर्जपत्रावर 200 ते 300 एकरी जमिनी, 100 ते 200 तोळ सोनं, तुकोबरायकडे घाण होतं. अशा कागदांनी किती बैलगाड्या? 25. विचार करा. आपला 2 BHK, एक 4 व्हीलर आणि एक बुलेट, तरी बट्टा बट्टा माऊली हप्ते फेडा, पुन्हा वाजवा. आणि आयुष करू नये असं नाही रे, करायचेच. पण खरं सांगू, लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नसतं रे. चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं असतं, हे सत्य आहे. दुसरं, गाडी घ्यायची रे, फॉर्च्युनर, इंडियन, मर्सिडीज, लाखांची घेता, कोटींची घ्या. मी इथे पूजेला, तुम्ही घ्या. नका लगी बघू, नाही येत. तुम्ही घ्या रे. तुम्हाला पाहिजे तेवढ्या महागाच्या गाड्या घ्या, पण ती तुम्ही तुमच्या सुखासाठी घ्या. तुम्ही म्हणता मग कोणासाठी घेता? लक्ष देऊ नाही काय? आपण गाडी स्वतःसाठी घेत नाही, लोकाची जळवाय घेतो. आता हे कळलं, त्याला कळलं महाराज बरं का. आणि हे मला जरी तुम्ही खोटं बोललात तरी तुम्हाला माहित आहे की तुम्ही कशासाठी घेता. तुम्हाला तिनं घेतली वय दुनिया करील पण नादच पुरा करेन, आपल्याला जळवायची गावाची काही गरज आहे का? अरे ती तिच्या मरणानं मारायला, तू तुझ्या मरणानं मारणार आहे. त्याचं तुला भेटणार नाही, तुझं त्याला. स्वतःच्या सुखासाठी करा रे. लोक चांगलं म्हणतील म्हणून चांगलं वागायचं नसतं. लोक म्हणतील काय वाईट नाही, दारू पितय किती वाईट आहे, किती चांगलं आहे, पित नाही म्हणून प्यायची नाही असं नाही. दारू पिणं आपल्या शरीरासाठी चांगले नाही म्हणून प्यायची नाही, हे सत्य. जाऊ द्या, इथं बसलं रे गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करे. इतकं व्यसनमुक्त सावून आहे का? वेगळी खात नाही? बर माऊली, तुमच्या लेकीच्या जरी वयाची असले तरी तोंडावून कळतं रे कोण खातं कोण पितं ते. तेवढं तर फिरले रे जिंदगीत. अवघड आहे. आणि माणसं म्हणतात पोरगा मला सांभाळ येत नाही, तू लय गुणाचा. इमानदारीनं सांगा, तुमच्या काळात तुम्हाला ओटवाय वासुदेव होता, होता का नाही? आम्हाला पाववाल्याचा भोंगा आहे. काय जिंदगीत येऊन काय करणार आम्ही? माय तुम्हाला झोपाय आजीची अंगाई होती, होती का नाही? आम्हाला शांताबाई आहे. बरं इमानदारीनं सांगा, एक प्रश्न विचारते. आजच्या काळात जर लेकरू रडतंय, माय माऊल्या, आजच्या काळात जर लेकरू रडतंय, पहिली आजी त्याला रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी सांगायची. आजकालची माय त्याला हरिपाठ देती. हा होय काय? सवण्याच्या बाया हरिपाठ देते काय? होय काय? होय काय? मागच्या हरिपाठ देते का ग? मग काय देते ग माय? अजून तोंड घेऊन. आणि काय मेंटॅलिटी काय ग तुमची? कार्टून बघून पोरगा बंगल्यात ठेवीन, होय काय? पण एखाद्या आईला म्हटलं की नाही, आई नका हो मोबाईल देत जाऊ, हा तेवढंच नादी लागतंय, नाहीतर काम करू देत नाही. नादी लावती, लाव ला ला. अगं मग थोडे वेळ देत जा. ऐकत नाही. अगं तुझं ते तुझ्या पोट